हॅलो गाईस, तर आज होता भोगीचा दिवस. सो मी आज दक्षला केली होती पनीरची भाजी आणि चपाती टिफिनला दिला होता. बाहेर इतकी हवा सुटली होती गार की काय विचारूच नका. झाड इतकी हालत होती, खूप थंड असा वारा सुटला होता. आणि इकडे माझ्या भावाचा खूप दिवसानंतर मला फोन आला होता, तर आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि देवपूजा करून झाल्यानंतर मी घेतली बाहेर रांगोळी झाडून वगैरे घेतलं, कारण की आफ्टर लॉंग टाईम मी हे सगळं करणार होते. का सेटअप होईपर्यंत मी काय दरवाजामध्ये रांगोळी काढलीच नव्हती खूप दिवस झाले. आणि रिनोव्हेशनच्या आधी मी रोज काढायची, नाही रांगोळी जमली तर पावलं तरी काढायची. पण ह्यावेळेस मी काय केलं, सेटअप लागेपर्यंत काही रांगोळी वगैरे काढली नाही. म्हटलं चला आजपासून सुरुवात करूयात, म्हणून मस्त झाडून वगैरे घेतलं, पुसून घेतलं आणि अशी स्वीट अँड सिम्पल रांगोळी काढून घेतली. आणि मग नंतर किचन इतकं खराब झालं होतं, तेही क्लीन करून घेतलं. बाकीचे कपडे वगैरे केअर वगैरे पण करून घेतला. आणि थोडा वेळ होता म्हणून मग थोडे कपड्यांच्या घड्या घालून घेतला आणि मोबाईल बघत बसले थोडा वेळ. तिथून पुढे मी गेले हर्षला आणायला. हर्षला आणायच्या आधी शाळा सुटायच्या आधीच लवकर गेले आणि थोडीशी मिक्स भाजी घ्यायची होती, म्हणून मी तिथे गेले एका दादाच्या दुकानावरती. मी नेहमीच तिथे जाते आणि छान भाजी भेटते तिकडे. तर मी तिथे भाजी वगैरे घेतली, मिक्स भाजी घेतली आणि मी तिथे निघाले. हर्षूला घेतलं आणि तो इतका खुश झाला होता ना गाईज, की त्याला ना स्टार भेटला होता. तो दक्षला डॅडांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होता की डॅडा मला स्टार भेटला. सो अशा प्रकारे नंदेचा फोन आला की आपल्याला एका ठिकाणी जायचं. तो मी तिच्यासोबत गेले. 2 ते 3 तास मी तिच्यासोबतच होते. त्यानंतर माझे दीर आले होते, त्यांना मी कॉफी दिली कारण त्यांचा उपवास होता. मग अशी मिक्स भाजी निवडून घेतली आणि निवडल्यानंतर संध्याकाळी अशी मस्त नैवेद्य दाखवला. थँक्यू गाईज. असा होता माझा दिवस.